चला मित्रांनो, लाईव्हवर या 8:30 पावणे 9 झालेत. कारण काल एक जण मला तर जरा उशिरा 8:30ला या लाईव्हवर, तर आज आपण बघा थोडं उशिरा आलेलं आहे. चला मग आता थोडी चर्चा करू आपल्या मित्रांसंग. तर आज चर्चा अशी होणार आहे मित्रांनो, की मृत्यू झाल्यानंतर माणसाच्या दशक्रिया, पिंड, दहावा ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यावर चर्चा करणार आहे. चला लाईव्हवर कमेंट करा. तर चर्चा अशी करायची मित्रांनो, की दहावा झाल्यानंतर दहाव्याचा विधी आणि दहावा, तर समजा आपल्या घरातला काही प्रिय माणूस एखादा मृत्यू होऊन एक तर पण म्हातारा होऊन मेल्यानंतर बी दहावा कवा ना कवा पाडावा लागतो. आणि एखादा लग्नाच्या आधी जर नाही तर त्याला ते अलग प्रोसिजर आहे, आणि लग्न झाल्यावर अलग प्रोसिजर, ह्याचे दोन प्रकार आहेत मित्रांनो. तर एक जण कमेंट दिले, जय सीताराम माऊली, जय सीताराम माऊली. तर काय होतं मित्रांनो, समजा आपल्या घरातल्या एखादा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर बी त्याचा मेल्यानंतरचा प्रवास, मेल्यानंतर ती कुठं आहे, कसं आहे, त्याचं काय चाललं आहे, ही पण आपल्याला कळतं मित्रांनो. त्याचं पण आपली मोहरी जन्म ती काय येणार आहे, अगर काय नाही ही बी कळतं. तर त्याचं आपल्याला काय करावं लागतं त्याचं थोडं आपण चर्चा करणार आहे. मेल्यानंतर सगळं तुमचे विधिवत सगळे कार्यक्रम झाल्यानंतर 10व्या दिवशी तुम्हाला 10वा पिंड पाडायचा आहे. तर पिंड पाडल्या दिवशी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पिंड पाडून आला, सगळी विधिवत पूजा केली तुम्ही, गंगेत जा कुठं पिंड पाडून आल्यानंतर, तर त्या दिवशी संध्याकाळी जिथं ती माणूस बसत होता, झोपत होता, त्या ठिकाणी गौरीची राख घ्यायची, बारीक करायची. गौरीची राख बारीक करून काय करायचं, इथं गोल आकार काढायचा आपल्याला, चंद्रासारखा गोल आकार करून त्याला सांगायचे, हे त्या माणसाचं नाव घेऊन, हे पितृदेवता, अगर तुम्ही मोहरी कुठल्या जन्मात काय जाणार आहेत, थोडी आम्हाला कल्पना द्या, म्हणजे आमचा जीव आनंदी होईल आणि सुखी होईल, आम्हाला बी आनंद लागेल की कुठेतरी तुम्ही चांगल्या ह्याच्यात गेलेला आहेत, असं बोलून तुम्हाला तिथं थोडी चक्कर गोल बनवून त्याच्या बाजूला थोडी पूजा टाकून, पूजा हळद कुंकू वाहून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ती त्याच्यावर एक डाल झाकायची, जे आपण गोल चक्कर केलं त्याच्यावर डाल झाकायची. आणि तिथं जर रूम एक सेपरेट असली तर त्याला कडी लावून तुम्ही झोपून घ्यायचे. मग तुम्ही दुसऱ्या रूममध्ये झोपून घेतल्यानंतर सकाळी उठले, तुमचे आंघोळ स्नान झाले, पूजापाठ झाल्यानंतर परत त्या डालीकडे जायचं, जिथं आपण चंद्राकार गोल केला तिथं जायचं, आणि तिच्यावर थोडं पूजा करून पाया पडून, आम्हाला तुमचं दर्शन घडवा, मोहरी तुमचे कसा मार्ग चाललेला आहे, मोहरी कोणत्या जन्मात तुम्ही काय होणार आहेत, आम्हाला त्याच्यावर त्या राखेवर तुमचा परिचय द्या म्हणून असं द्या म्हणायचं. दिल्यानंतर काय होईल मित्रांनो, समजा मनुष्य जन्म जर परत ते आले असतील जन्माला, अगर जाणार असतील तर त्याच्यामुळे हाताचे आणि पायाचे ठसे उमटतात, फार तुमचे असे ही बारीक रेसा पण येते त्याच्यावर, एवढी क्लिअर दिसतं तुम्हाला. म्हणून ती जी राख आहे ती एकदम बारीक करायची, कारण ती आपल्या ठसेची सध्या त्याच्यावर उमटतात. आणि मग ही बघून आपला फायदा काय नाही मित्रांनो, फक्त एक आपल्या जीवाला समाधान, आपला आई वडील भाऊ कोणतरी किंवा मोहरी पण चांगल्या जन्मा गेले, चांगली त्यांनी ही भेटलं आहे, आपले येवनी भेटले. आता कसं आहे मित्रांनो, ह्याच्यात खरी गोष्ट म्हणजे आपलं शरीर ही एक कपडा आहे, आणि आपला जी आत्मा, जी ज्योत आहे, जी प्राणज्योत, अगर काय जी हे तुम्ही म्हणाल ती चाकू सुरी इस्तू ह्याच्यात त्याला मरण नाही, ती अमर आहे, फक्त बदलीत चालायचं आहे क्रिया. मग ही ज्योत अमर आहे जोपर्यंत आपलं ही जीवन मरणाचा फेरा चुकून आपण परमेश्वराच्या ज्योतीमध्ये लीन होत नाही, तोपर्यंत एकदा जन्म घेतला की तुम्हाला 84 येऊन असं फिरत राहणं आहे. मग ते प्रत्येकाच्या अलग अलग आपल्या कर्मावर ही असेल की आपलं तुमचा ही जन्म असेल ठरलेला, त्याच्यात आपलं काही ही नाही. तर बघा एक कमेंट आली, वाचू आपण. राम राम मामा, जीवन वैजापूर, अक्षर बारीक आहे दिसत नाही, हो वैजापूरहून आपलं ओळखीचीच आहे तर नमस्कार तुम्हाला बी. तर काय होतं मित्रांनो, ही एक ज्योत आणि ही एक शक्ती, हिला मरण नाही. तुम्ही तिचे काही बी नावं घेऊ शकतात, प्रत्येक आपले काही नावं अगर काही गोष्टी अलग असतात. कारण मी जेवढं समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे, जेवढं मला आहे तेवढं माहिती नाही. आणि अगर एखाद्या नुसत्याला कसं असतं, प्रत्येक भागातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या काही भाषा अलग असतात, काही बोलीभाषा अलग असते,
तुम्ही तुमच्या इकडे तिकडे असे म्हणजे जसं तालुका जिल्हा बदलत त्या एरियातली बोली भाषा अलग असते, मग ती समजून घ्यायला थोडी कोणाला कठीण जातं. आता मला सध्या काही आदिवासी भागातले गेल्यानंतर भाषा कळत नाहीत, मग काही जाऊन जाऊन ते लक्षात बसतात की काय म्हणले काय नाही. कर्नाटककडले इकडे तिकडे तर त्याच्यातले मित्रांनो एक आपल्यात असं बघायला भेटलेलं आहे की आता आपलं जी ही भोवई आहे, ही जे कपाळ आहे, इथं ही बाया कुंकू लावतात, माणूस गंध लावतो. तर इथं का लावतो ह्याचं एक तुम्हाला मी कारण सांगतो आणि थोडी माहिती सांगतो. मोठाड लय बारीक सांगत नाही, आणि बारीक सांगत बसत नाही मित्रांनो, कारण टाईम आपल्याकडे लय नसतो. कारण आपल्याकडे टाईम घड्याळ चाललेला असते, मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही. लय बारीक सांगत बसलं तर व्हिडिओ आपला तास 2 तास 5 तासाचा होऊ शकतो. तर ह्याच्यात कुंकू लावायची जी क्रिया आहे ह्याची थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये एक ज्योत असते, अगर एक शक्ती असते. आपल्या जन्मल्यापासून एक किडा असतो, आळे असते, ज्योत असते, तुम्ही काही म्हणा. एक मी सांगायचे एक तात्पर्य, त्या मेंदू जसा मोठा होईल तशी ती आळी पण मोठी होती. आणि सुरुवातीला जन्मल्यापासून ती आळी, ती ज्योत महागाल्या कडाला असते. 18 वर्षे झाल्यानंतर ती ज्योत थोडी मध्ये येते. आल्यानंतर ती ज्योत जागेवर थांबल्या जाते. ती शक्ती का थांबते? तुमच्या हातापायाला एक सुवर्णयुक्त अगर पारस नावाचा एक खडा पारस म्हणा परिस म्हणा, ती जोपर्यंत आपल्या हातापायाला लागत नाही तोपर्यंत ती थांबल्या जाते. काही 18 वर्षे 20 वर्षाच्या आसपासच. मग ती आपल्या हातापायाला एकदा लागल्यानंतर तिथून मग तुम्ही हातात काही बी काम धरा, 3 वर्षे तुमचे सर्व कामं होत चालतात. मग त्या 3 वर्षामध्ये आपल्याला समजायचं की काही कामं होत चालत म्हणजे आपल्याला दिवस चांगले आलेत. तिथून मग 20 वर्षापर्यंत ती परत मनी येत नाही. परत एकदा जीवनात अशा 3 संधी येतात. ती मनी आपल्या हाताला एकदा पायाला कुठेतरी स्पर्श करून जातो आणि आपल्याला कुठलेही कामं होत चालते, चांगला योग येतो. आणि असे 3 टप्पे झाल्यानंतर शेवटच्या टप्प्याला आपल्या हातातून एकदा ती मनी निघून जातो. शेवटला काहीतरी स्पर्श होत असेल, ते मातीत कण एवढासारखा काहीतरी असेल. त्याच्यामुळं काही काळात वर्षी जीवनातून 3 संधी येतात. तुम्ही कुठले बी कामं करीत घ्या, काही करा, कुठला घर आडवं येत नाही, काही नाही. 3 वर्षे तुम्हाला त्या संधी साधून तुम्हाला आपले कामं करून घ्यायचे असतात. तर ही जी ज्योत आहे, ही जी शक्ती आहे, ती शेवटला ती जीव नाकातून कानातून डोळ्यातून कुठूनही जात नाही. ती शक्ती दोन्ही डोळ्याच्या इथून भोवयाच्या मधून ती ज्योत बाहेर निघते आणि ह्या निसर्गात ह्या परमेश्वरात लीन होते. तर जीव जाताना दोन्ही भोवयाच्या मधून जात असतो मित्रांनो, कुठूनही दुसरी कोण जात नाही ती ज्योत. आणि ती ज्योत मित्रांनो कुठे छातीत, कुठं काळजात, कुठंही नसते. ती मेंदूमध्ये एक शक्ती असते. तर तुम्हाला शक्तीचं जर हे खोटं वाटलं तर तुम्हाला प्रयोग करून बघायला हरकत नाही. त्याचा प्रयोग असा करायचा मित्रांनो, सकाळी तुम्ही आंघोळ करताना सर्व कपडे काढा आणि ओम नमः शिवाय तुमचा कुठला गुरुमंत्र असेल त्याच्यावर एक तांब्या भरून पाणी घ्या आणि असा इथं धार धरा भोवयावर धार पाण्याची धरल्यानंतर काय होईल, अर्धा तांब्या संपूस तर तुम्हाला काही वाटणार नाही. अर्धा तांब्या संपत आल्यावर ज्या शक्तीला म्हणजे मेंदूला असा मार लागत नाही, आपटत नाही, तोपर्यंत काही वाटणार नाही. अर्धा तांब्या संपत आल्यानंतर त्या मेंदूपर्यंत स्पर्श होतो आणि मग काय होतं, जीव कुठे घाबरल्याने आणि ती पाणी टाकायचं बंद करावं वाटतं. त्या शक्तीपर्यंत ती पाण्याचा मार लागतो. मग मित्रांनो म्हणायचं की हे कुठंतरी आपल्याला शक्ती इथंच आहे, मेंदूतच आहे. समजा तुमच्या छातीवर टाकली, डोळ्यावर टाकली तर ते व्हायला पाहिजे, पण शरीरात तुम्ही कुठं जरी पाणी टाकलं काही होत नाही. ज्या टायमाला इथं तुम्ही धार धरचाल जीव आणि शिव, तर ते इथं जर धरल्यानंतर एक माणूस घाबरल्यासारखा होतो. म्हणून तुम्ही पावताना पण बघा, तुम्ही एवढं जर गळे इतकं पोहत राहिलं काय होत नाही, पण मुंडकं बुडल्यानंतर माणूस घाबरल्यासारखा होतो, असा हातपाय आपटतो. म्हणजे त्या शक्तीला काहीतरी थोडा त्रास होतो आणि म्हणून माणूस तसं घाबरल्यासारखा करतो. म्हणून प्रत्येक वेळेस आंघोळ करताना आपलं जे गंगेचं नाव असेल, कुठलं चांगलं नाव, इथं धार धरायची. रोज एक तांब्या आधी इथं वतायचा आणि मग आपल्या खांद्यावर ओतून घ्यायचा. आपल्या उजव्या खांद्यावर, डाव्या खांद्यावर चित्रगुप्त असते. तुमचे चांगली लेखी उजव्या खांद्यावर, वाईट लेखी डाव्या खांद्यावर, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि आपल्या शरीराच्या रचनेपासूनच ही कॉम्प्युटर, ही सगळे युग त्याच्यावरच निघालेले आहेत मित्रांनो, बारीक सारीक विचार करून. कारण सगळं तुमचं वाईट काम, चांगले काम, लिखाण चालूच असतं, चित्रगुप्त चालूच असतात. म्हणून ही जी आहे ही महत्त्वाची जागा आहे शरीराची. आणि मेंदू आहे, ती मेंदू बी एकदम महत्त्वाचा अवयव आहे, जी शक्ती संग्रहणी आणि ठेवण्यासाठी.
जर एखाद्याचा मेंदू जर चांगला नसला, मेंदूची कार्यक्षमता चांगली नसली, तर सर्व आपलं मेंदूवर आहे मित्रांनो आणि ह्या डोक्यावर आहे. जसं एखादं तुम्ही बघा ट्रॅक्टरला मोहरी हेड जर मोठं असलं, हेड जर चांगलं असलं तर महागायला ट्रायला तुम्ही 2, 3, 4 लावा, ते ट्रायला ओढतं. पण हेड जर मोहरी चांगलं नसलं, बारीक असलं, तर ट्रायला मागं ओढू शकत नाही मित्रांनो. तसं ही जर तुमचं माइंड, डोकं, मेंदू चांगलं असलं, ते बाकीचेही शरीर तुमचं हे सरळ चालत राहतात. तर एवढी आहे की मेंदू आणि चैतन्य शक्ती ही आपल्या मेंदूमध्ये असते मित्रांनो. ही एक उगाच चर्चेचा भाग काय म्हणून एक आज निघालं विषय, आणि ह्याचा एक आपण एक दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, ते बी व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर टाकले जाईल. तर ही अशा गोष्टी काय होतं मित्रांनो, वाचण्यात आल्यात, गुरूंनी सांगितल्यात, पण ही दुसऱ्याला सांगताना एवढं समजून किती सांगितलं तर त्या माणसाला समजून सांगणं कठीण जातं. कारण मला एक जे असे काही समजा असतात गोष्टी दुसऱ्याला सांगणं म्हणजे ते समोर असलं केलं तर ते समजून अजून सांगू शकतो माणूस. पण असं यूट्यूबच्या माध्यमातून मी थोडी माणसं जाणकार माणसं, हुशार माणसं ओळखून घेते की पाड्यामध्ये काय बोलायचे आणि काय नाही, रिअली काय सांगायचं अर्थ आहे. तर ज्याला काय ह्याच्याला नाद आहे, छंद आहे, ती बघते ती व्हिडिओ. ज्याला काही नाद नाही, छंद नाही, ती बघतात गाण्याचे व्हिडिओ, बसतात टेन्शन घेऊन. तर आपल्याला काही नाही इलाज, ज्येष्ठाची आपल्या आपल्या एक परिक्रमा असते. पण मी विचार केला मित्रांनो की कुठंतरी जीवनात आपल्याला चांगल्या माणसाची नाद लागलं, चांगली संगत घातल्यानंतर कुठंतरी आपण चांगल्या गोष्टी घडतात. आणि आपण जर सर्व लबाडाच्या मार्ग यायला वाईट माणसाची नादी राहिली तर आपल्याला वाईट व्हायला काहीच लागत नाही मित्रांनो. ती बी गोष्ट तेवढीच खरी असते. म्हणून कधी बी आपण संगत जरी केली तर चांगलीची संगत करायची. ते कशी, तुम्हाला जरी सोनं जरी दिलं तर ते सोनं सांभाळण्यासाठी चिंदी सांभाळावं लागते मित्रांनो. संगत कोणाची करायची ह्याच्यावर महत्त्व आहे. तर संगत कोणाची चांगल्या माणसाची केल्यावर तो माणूस, चांगला माणूस काय करतो ह्याचं तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो एक थोडक्यात. 2 मित्र जरी असले तरी एकूण एकाला उसने रुपया नाही देऊ द्या, 10 रुपये एकूण एकाला नाही देऊ द्या, चहा नाही पाजू द्या, पण त्या माणसाला योग्य बुद्धी आणि योग्य मार्गदर्शन देणं, की बाबा एखादा माणूस कुठल्या संकटात आहे त्याला निवेदन देणं, समजून सांगणं, ह्या मार्गानं जातो, ही असं आहे, तर त्याचे तीच लाखमोल कामाची असते. कारण काय होतं, सुरुवातीला परपंच पडला, नवीन लग्न झालं, त्या माणसाला पैसे येत असले, ते पैसे कसे करायचे, कुठं खर्चायचे, काय करायचं ह्याचं मित्रांनो त्याला काही अक्कल नसते, काही ज्ञान नसतं. आणि एखादा जर त्याचा मित्र असला दारू बिडी जुगार करणारा, त्याच्या संग जर ती नादी लागला, तो बी माणूस त्याला त्याच वाटेने घेऊन जाणार. आणि त्याच जागी त्याचा मित्र जर चांगला असला, हुशार असला, अक्कलवान असला, जर बुद्धिवान असला, आपल्या संग ह्याचं बी चांगलं करू असं जर असलं तर ती त्याला काय करायला होईल, बाबा एखादी जीवन विमा पॉलिसी काढ, लेकराच्या नावानं पैसे टाक, आलेले पैशाचं घर घे, जागा घे, अर्धा गुंठा घे, सोनं घेऊन ठेव. 2 तोळे सोनं घेऊन ठेवल्यानंतर उद्या तुझ्या लेकराच्या टायमाला ही सुवर्णविधी त्याच्या लग्नाच्या टायमाला कामाला येईल. व आज पैसे जपून ठेवल्यानंतर उद्या तुला शिक्षणाला ही पैसे तुझ्या मुलाच्या कामाला येणार आहेत. असा जर जोडीदारांना सल्ला दिला, बाया असू द्या नाही गडी असू द्या, तर हीच एक मौल्यवान संगत असते मित्रांनो. तुम्ही किती जरी एखाद्या माणसाला धन दिलं आणि त्याला जर ते ठोता नाही आलं तर त्याच्यापेक्षा ही बुद्धी देणं आणि चांगलं बुद्धीचा मार्ग देऊन चांगल्या मार्गाने त्याला लावणं, ही याचं एक कुठंतरी लाख मोलाची माहिती आहे मित्रांनो. हे असं माझ्या मनाचा आणि माझा अनुभव सिद्ध आहे. कारण मग आता मी गावाकडे होतो, माझ्या गावाकडे 5-6 मित्र होते. माझ्यापासून ती दुरावा झाल्यानंतर ती गेल्यावर म्हणले तू गेल्यानंतर आम्ही वाईट मार्गाला गेला, आमचं पार वाटोळं झालं, पार त्याने एकेकाने दारूच्या नादी लागले, व्यसनाच्या आधीन गेले, कोण गांजाच्या नादानं, 2-3 तर पोरं मैत झाले. तर चांगल्या माणसाच्या नादी लागल्यावर चांगलं राहतं, ही पण तेवढीच गोष्ट खरी असते. आपण काय कोणाला 10 रुपये फुकट देणार नाहीत, पण एखाद्याचा चांगला सल्ला देणं आणि चांगल्या गोष्टी करून चांगलं त्याला ही देणं, ही एक कितीतरी मित्रांनो एक लाख मोलाचं मदत असते त्याला. ती असं जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. आपण संगती कोणाच्या करायच्या, आता नेटवरचा जमाना आहे, ह्याच्यावर सध्या संगती चांगल्याच्या करायच्या वाईटाच्या करायच्या ही तुमच्यावर आहे. आता ह्या चॅनल मार्गे, यूट्यूब मार्गे, फेसबुक मार्गे कितीतरी व्हिडिओ वाईट बी आहेत, चांगली बी आहेत. आपण बघायचं काय, आपण करायचं काय, कुठल्या मार्गानं जायचं ही आपल्यावर आहे. तर ही जरी मोबाईल आहे, तुम्ही चांगल्या कामाला वापरा, वाईट कामाला वापरा, काय करा, त्या मोबाईलचं काय देणं घेणं नाही, वापरण्याचे नुकसान असते मित्रांनो हे बी. म्हणून पहिलीच एक म्हण आहे, सोनं सांभाळायसाठी चिंदी सांभाळावं लागते. सोनं एवढं मौल्यवान आहे तरी पण त्याला चिंदी लागतीच. म्हणून एखादा मित्र गरीब असला तरी श्रीमंत जरी असला
तर त्या गरिबाचा जर सल्ला चांगला असला तर घ्यायला आपल्याला काही अडचण नाही. जशी दुस्ती मित्रांनो बघा, सुदामा आणि श्रीकृष्णाची दुस्ती ह्याच्यामध्ये कितीतरी अंतर आहे. तर श्रीकृष्णानं त्या गरिबाला दुस्ती स्वीकार केली आणि कितीतरी ती म्हणावं एवढं कौतुक करायसारखी गोष्ट आहे. तर तसंच असतं. तशी बाई मित्र आणि जोडीदार मैत्री ही एक असं नातं आहे मित्रांनो, एकदम निर्मळ आणि चांगल्या प्रकारे. मग ती नातं तुमचं कुणासंगी बी राहू शकतं. ह्याच्यामध्ये काही जातपात काही इशू नसतो मित्रांनो. हे बी कारण माझ्याकडे जरी कुणाचे फोन आले तर मध्ये कधीही घरी आणतो. एखाद्याला लांबून आलेला असला त्याला आंघोळ पाणी करून जेवण करून जा म्हणत असतो. कारण ती कुठून आलं आपल्यासाठी हे बी तेवढंच खरं असतं मित्रांनो. तसं काही नसतं. म्हणून आपली एक आज चर्चा करावी म्हणून काय बोला म्हणून बोला म्हणत. आता बघा परत वैजापूरहून तिनेच कमेंट केले, खूप छान माहिती दिली. धन्यवाद मामा. ठीक आहे. माहितीचं म्हणजे कसं आहे, आपल्यापाशी अशी भरपूर माहिती. माझं बचपन म्हणजे शाळेतून लहानपणापासून मला बारकी लेकरं मोठे माणसं म्हातारे माणसासंग करायचा भरपूर असा छंद लागलेला होता. आणि छंद लागायचं कारण म्हणजे आमचे एक आईचे वडील आजोबा तिने एक असेच माळकरी होते आणि त्यांच्याकडे काही पुस्तकं ही होते, धन्वंतरी विद्या असे काही पुस्तकं होते. मला फक्त चांगले स्वच्छ प्रकारे मराठी वाचायचे. त्यांच्याकडे पुस्तकंही होते आणि वाचित ही झाड कशाचं आहे, डोरगोंदाचं आहे, प्रत्येकाला विचारायचं ही झाड कशाचं आहे, तिथंचं आहे, ही फलाण्याचं आहे, ही बिस्ताण्याचं आहे. अशी माहिती करीत करीत कुठे गेलं माहितीवाली माणसं सांगायची पडे मग ही फलाण्याचं झाड आहे, ही ह्याचं झाड आहे, ती त्याचं झाड आहे, ही ह्याला कामाला येतं, ही त्याला कामाला येतं. तर कुठल्या बी मित्रांनी एक छंद आणि नाद असला माणसाला ऑटोमॅटिक दुसरी माणसं जुळत जातात. आता समजा एखादा डॉक्टर असलं तर त्याला डॉक्टरचेच फोन येणार, डॉक्टरच मैत्री होणार. ती बी मित्रांनो तेवढंच खरं आहे. आणि एखाद्या मित्रांनो एखादा शेतकरी असला त्याला शेतकरी मित्र जुळतात. एखादा कृषी खात्यात असला त्याला कृषीचे मित्र जुळतात. एखादा वैद्य असला काम करत त्याला वैद्यचे जुळतात. तर असं होतं मित्रांनो. बघा अजून एक जण कमेंट लिहिले, बघा दिली लय भारी माहिती खरेच. दररोज आध्यात्मिक माहिती मिळाली तर खरेच तुमच्याकडे ज्ञान खजिना आहे खूप काही. काय होतं मित्रांनो, ह्या मोबाईलवर काय दुसऱ्या मोबाईल बघितलं ह्याच्यावर टायपिंग वगैरे लईच बारीक अक्षर आहे तिथे. त्याच्यामुळं काय होतं आणि बारीक अक्षरामुळं काय होतं तिचं लवकर दिसत नाही, ती खाली राहते. ठीक आहे. आता बघा एक जण लिहिले की लय भारी आणि आध्यात्मिक चांगली माहिती आहे. अशी माहिती आतापर्यंत कुणीही दिलेली नाही ही अशी. आणि काय होतं मित्रांनो, आपण माहिती देतो म्हणजे आपल्या मनात काही कुठला ही नाही, पाप नाही, अगर कुठलं काही नाही. समाजासाठी जे द्यायचं आहे ते आपण उघडून द्यायचं. आपण जर असं दोन दोन हातानं भरभरून समाजाला दिलं तर समाज कुठतरी आपल्या कामाला पडणारच असतो. कसा पडतो मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो उदाहरण खेडेपाड्याचं. तुमचं जी तुम्ही वैर करता बघा तुम्ही तीच माणसं वैर केलेलीच माणसं मैतीला असतात. तुमचे काही बाहेर गाऊन माणसं मैतीला येणारे नाहीत. जे तुम्ही खेडेपाड्यात राहतात तुमचा जन्मभर भावासंग वैर आहे तोच भाऊ मैतीला असतो. मग काय समजा जन्मभर एखादी संघ वैर करून काय फायदा झाला काय. आता एवढं किती जरी अलेक्झांडर राजा झाला, एवढा साऱ्या दुनियेवर राज्य केलं, काय शेवट नेताना आलं, काही नाही नेता आलं. त्यानं त्या अलेक्झांडर राजानं प्रधानाला सांगितलं की प्रधाना माझी तिरडी अशी बनवा की त्या तिरडीहून हात पाय असे माझे खाली लोंबले पाहिजेत. तर ती म्हणले बाबा असं का राजा, की तिनं सांगितलं होतं की बाबा विचारल्यानंतर त्या टायमाला सांगितल्यानंतर की बाबा एवढं ह्या दोन हातानं पायानं कमीत आलं पण हातानं काही नाही आलं, हातपाय हलवीत गेला. हां बघा एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी आहे. तर वैर करून काही नाही. तर त्याच्यामुळे आपण बारीक बारीक गोष्टी सोडून द्या. थोडंफार वैर असेल आपण मिसळून घ्या, बोला, काही नाही. अशा गोष्टी आहेत मित्रांनो. पण आता काही काही गोष्टी काय होतं ती बी दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो खेडेपाड्याच्या लोकांची. कारण काय होतं ती गाव सोडून कधी तालुक्यावर गेलेले नसते, जिल्ह्यावर गेले नसते, त्यांना बाहेरच्या समाजाचा अनुभव नसतो. आणि त्याच्यातले तेवढ्या खेड्यात राहिलेले असतात आकुड बुद्धी आणि मेंदूचा विकास झालेला नसतो. त्याच्यामुळे ती लोक जास्त तसे त्रास करतात. आणि त्याच माणसाला तुम्ही रोज मुंबई पुणे बाहेर देशात एक वर्षभर फिरवून आणा, बाहेरचं वातावरण त्याला दाखवा, बघा आणि मग बघा त्या माणसावर काय परिणाम होत होते. कारण काय होतं मित्रांनो
एखादा माणूस अडाणी जर असला त्याला जर सगळी समाजाची माहिती उलागड जर सांगितली की वय असे गोष्टी आहेत तर त्याच्या एक मनावर बुद्धीवर परिणाम होतो. खरं जगात खऱ्या गोष्टी काय आणि आपण उगा एवढ्या एवढ्या बांधासाठी एवढ्या जुजबी गोष्टीसाठी बांधताय पण जग त्यानं बघितलेलं नसतं म्हणून ती भांडण करतो. तर कसं असतं मित्रांनो त्याच्यात तुम्हाला एक अजून एक सांगतो की आईवडिलांनी जरी जन्म दिला तर ती वस्ती कशी आहे, गाव कसं आहे, घर कसं आहे, त्या गावातली माणसं कशी वागते, तिथला समाज कसा आहे, ही सगळं त्या माणसाची जी घडावड आहे त्या समाजावर त्याच्यावर घडत असते आणि तसा माणूस पुन्हा जन्मभर वागत असतो. तर ती बी गोष्ट तेवढीच खरी आहे. तर बघा आज आपण जे बोलला ते एकदम असं थोडं बोललात किंवा काहीतरी बोला म्हणून आज औषधाचं काय आपण सांगितलं नाही पण एक ज्ञान राहावं कुठंतरी जगात माहिती राहावी अशा आपल्याकडे भरपूर काही काही गोष्टी आहेत बोलाया. कुठल्या आजाराच्या राहत्याल कशा राहत्याल पण ते काही गोष्टी काही काही लोकांना काय होतं मित्रांनो माहीत नसतात आणि ते अचानक काय ऐकलं त्यांना खरे वाटत नाही. कवाच उभ्या जन्मात आयुष्यात कुठले एक शब्द काही गोष्टी ऐकलेल्याच नसतात पण ती जर त्यांच्या कानावर अचानक पडल्यावर काय होते ते त्यांनाही मान्य नसतात का हे ज्यातलं एवढं ज्ञान नसतं माहीत नसतं त्याच्यामुळे आपण बी समजून घ्यायचं की ह्या माणसाचं असेल काय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. आपण आता रोज 8:30-8ला जसं टाईम भेटेल तसं थोडं लाईव्हवर येऊन आपलं गोवा आपले जेवढे काही सहकारी आहेत आपले मित्र आहेत तर त्यांच्यासाठी आपलं थोडा टाईम काढून ज्यांना बघू वाटते ते बघत येत बी बघू नाही बघू मित्रांनो पण आपलं ही जी समजा एक सेवा चाललेली आहे ही कुठंतरी एक गुगलवर अगर ह्या नेटवर माहिती राहणार आहे. आता ही आपण व्हिडिओ काढले तर जाणार नाहीत ही विनाकारण जाणारे नाहीत कारण ह्याच्यामुळे मी काय केले 4 चॅनल केलेत. एखादं चॅनल आता काय झालं घरचा वैद्य मराठी चॅनल काही कारणानं काय होतं पेडेकर गुरुजीचा मला फोन आला की बाबा माझे चॅनल बंद पडले म्हणून काय केलं मी चॅनलवरती जे व्हिडिओ टाकायचेच बंद केले आता कारण ते हाय तेवढी माहिती समाजाला आपल्या मागं पण ती जतन राहील. परत दुसरा एक चॅनल काढला की घरचा वैद्य पाडे मामा का आपण त्याच्यावर पुन्हा आता नवीन व्हिडिओ टाकू का आपल्याला काय ह्या चॅनल वाटलं काय पैसे कमवायचे असे म्हणून चॅनल काढलेले नाहीत मित्रांनो. कुठंतरी समजा आता एक चॅनल बघून आपला नारायणगावचा एक माणूस आहे बाहेर देशात राहायला आणि त्याच्या बारीक लेकराला नागिन झाले त्यानं संपर्क साधला किंवा पाडेमा असं असे त्याला काही उपाय सांगितले त्या लहान लेकराला त्याने उपाय केले. उपाय केल्यानंतर काय झालं त्यांचा ते आजार राहायला गेला आणि त्यांचा परत मला फोन आला की भारतात आल्यावर अगोदर घरी आल्यावर तुमचीच गाठ घेणार पाण्यावर. मला तुमच्या सवडीने या मला कवायचे तेव्हा गाठ घ्या फोन करा तसं काही नाही. माझं जेव्हा प्रेमानं सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात काही व गाठ घ्यावीच लागते म्हणून असं काही नाही. हे कुठेतरी मला आपला एक धर्म आहे अगर मी एवढं जगाचं करतो तुम्ही एक फोन केला तुम्हाला माहिती सांगितली म्हणजे त्याच्यात काही नाही म्हणले मी येणार तुमची गाठ घेणार. आता कसं असतं आता मध्ये एक जणाचा मुंबईहून एक माणूस आला त्याच्याकडे पैसे नव्हते आपल्या कोणत्या वस्तू न्यायच्यात ते मला पैसे नाही तुम्हाला मी चांदीचे कॉईन देतो मला तुम्हाला काय द्यायची ते द्या. त्याने आपल्याला 8 चांदीचे कॉईन दिले आपण काही त्यांना मागितले नाहीत. मग कुठंतरी आपण जगाचं असं कल्याण करीत असताना आपल्याला लोक देत आहेत भरभरून मग देणार असलं जग तर कुठं बी देतो कारण आपली भावना अशी आहे मित्रांनो आपल्याकडं जगात कुणी किती जरी दिलं आपल्याला काही इस्टेट कमवायची नाही काही नाही. जास्त जरी आले पैसे 2 गुंठे जागा घेऊन जे काय कोण आई वडील कोणाला कोणी सांभाळीतच नाहीत ती माणसं आणायची त्यांना 2 माणसाला आपले आपले खाट रूम जेवणाची सोय व जेवा खान बसा आपली एक सेवा देवाची सेवा तर कुणी करेल पण जिवंत माणसाचे खाणे वाचून मरायला लागलेत रस्त्याने फिरतेत ह्या माणसाची जर सेवा केली अजून पुण्यपत्रात पडेल मित्रांनो. एक अशी माझी एक हा इच्छा ती करायची चाललं आहे बघू आता निसर्गाच्या कृपेने काय काय घडेल तसं मोहरीत चाललेलंच आपला प्रयत्न असं एक विचार आहे. तर बघा परत आणि एक कमेंट आली तुमचा घरचा वैद्य चालू करा खूप माहिती मिळेल. नाही काय झालं आता ते घरचा वैद्य चालू नाही मित्रांनो त्याच्यावर 600 व्हिडिओ आहेत. घरचा वैद्य मराठी चॅनल कंसात मराठी केलेलं आहे. परत आता आपण काय केलं मित्रांनो घरचा वैद्य पाडे मामा म्हणजे काय होतं तसं काय केलं त्याचं एक कारण बी आहे की घरचा वैद्यावर कोणत्या चॅनलवरून काय माहिती केली कुणी आपल्या व्हिडिओवर माहिती विचारतात हे औषधाचं काय ते औषध त्यांना विचारायचं किंवा तुम्ही कुठला चॅनल बघितला आणि कुठले व्हिडिओ बघितला म्हणजे घरचा वैद्य का घरचा वैद्य पाडे मामा. आता आपण त्याच्यावर काही व्हिडिओ टाकणारच नाही त्याचं कारण सांगितलं की कायचं होतं यूट्यूब चॅनल उद्याच्याला काय एखादी कॉपीराईट पडला कुठं काय झालं तर ते एखादी चॅनलवाले काय करते त्यात काय बिघाड झाली त्याचे व्हिडिओ सगळे कट करतात. आता घरचा वैद्यची 600 व्हिडिओ आहेत ते हाय असे राहणार आहेत जतन त्याला काही ते चॅनलवाला काढू शकत नाही आता म्हणून आपण दुसरा चॅनल काढला आहे. दुसरा एक चॅनल काढला नैसर्गिक उपचार नैसर्गिक आनंद आणि घरचा तंत्र ही बी चालूच आहे.
आता ही बी घरच्यात नंतर आता बघू किती दिवस चालवायचे. हे नाही जर लई व्हिडिओ झाले ह्याच्यावर जर काय म्हटलं तर ही बी आपली चॅनल बंद करायची. आता ही मोनोटाईज झाला आहे चॅनल मित्रांनो. आता काही डॉलर कमवायला चालू आहे. आता काहीचे तर $25 झालेले आहेत. पण तरी बी वाटलं तर आपली हे चॅनल बंद करून टाकायचं. परत ह्याच नाव दुसरा चॅनल करायचा का. तर ही जी आपण जी मेहनत केली एवढीच ह्याच्यावर व्हिडिओ आहेत 1000-500 ही व्हिडिओ कुठेतरी राहावे असे म्हणून आपल्याला ह्याच्यावर काय पैसे भेटून किती लय भेटत नाही मित्रांनो. महिन्याला एक 8-9 हजार रुपये भेटतात. पैशासाठीच काय तसा इश्यू नाही. बघा तर त्याचं काही नाही. म्हणून ही व्हिडिओ बी प्रत्येकानं ऐका बघा. आपण दुसरे जे बघतो करतो ते कुठेतरी ज्ञानाच्या गोष्टी ऐका बघाय भेटतात. चांगल्या माणसाचे नाद लागले तिथं तुम्हाला सांगते काय गोष्टी घडतात ते. तर आता आपण आलेले आहेत लाईव्हवर. परत उद्याच्याला येऊ लाईव्हवर आम्ही बघू. आणि काही कोणी कमेंट केली तर दुसऱ्या एखादा आपण चांगल्या माहिती घेऊन येणारच आहे उद्याच्याला. आपण आणि काहीतरी नवीन अशीच काही माहिती बोलू चर्चा करू आपल्या माणसासाठी. काय होते मित्रांनो दुसरी गोष्ट. आता बघा माझा जन्म 1976चा जन्म आहे. अजून मी कधी जास्त करून काम केलं हे केलं पण कधी आजारी नाही, कधी काही नाही, कुठलं इंजेक्शन नाही, कुठलं बघा डोळे एकदम क्लिअर आहेत, बारीक सारीक दिसतं, केस पण लय पांढरे नाहीत. माझ्याबरोबरच्या पोरायचे माझ्याबरोबरचे शिल्पकीचे एक बी केस काळा राहिलेला नाही, सरी पांढरे झाले होते. कारण शरीरावर बी लक्ष द्यायचं. आपलं शरीर धन आहे, आपले शरीर संपत्ती आहे. तर सगळं आहे मित्रांनो. खानपान चांगलं ठेवायचं, सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठल्यानंतर काय होतं शरीरात ते उठून तुम्ही बसला गुळणा केलं बसल्यानंतर लघवी येणार, संडास येणार, पोट साफ होणार. आणि पोट साफ झाल्यानंतर थोडं शरीराला मोकळे होणार, हातपाय दुखायचे बंद होत असतात. म्हणून सकाळी सूर्य उगवायच्या आधी सूर्य तुमच्या अंगावर किरण टाकायचे उठून बसायचं, फिरायचं थोडं. अशा जीवनातल्या गोष्टी उद्या आपण बोलू अजून ह्याच्यातून काही काही घडामोड काय घडतात काय नाही. तर आज बघा आपण थोडं इथंच थांबू. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. सर्व माणसाले पाड्यामाचा नमस्कार, राम राम, जय शिवराया.